या सृष्टी चक्रामध्ये जो काही असेल अखंडित होत जात. जैसे सूर्य उगवला तर माऊलींचं म्हणणं आहे त्याला मावळतीच्या दिशेनं जावं लागतं, त्याला कुणाला अडवता येणार नाही. तसं या सृष्टी चक्रामध्ये एखादा जीव जन्माला आला, योनी कुठली असू द्या, तो मृत्यूच्या दिशेनं वाटचाल करतो, त्याला मृत्यूपासून कोणाला अडवताना रोखता येत नाही. ठरले गुणामरणी योनी कुठली असू द्या. ज्या निमित्तानं असं हे दशक्रिया प्रवचन आहे तुमच्या आमच्या सर्वांच्या, तर त्या पोराची ओळख म्हणजे परिवार होतो. एखादा कीर्तनकार झाला माणसाच्या मनात पाहिला दावा आहे आणि समाज मला पोचपावती देतो आपलं किती प्रेम पशु पक्ष्यांवर आहे. अजून एक वाक्य सांगतो, जुन्या काळातली लोक पशुआदिकांवर लय प्रेम करायचे, प्राण्यांवर लय प्रेम करायचे आणि मग प्राण्यांचा त्यांना आशीर्वाद असायचा. आता प्राण्यांवर प्रेम करणारी माणसं कमी आहेत का जास्त आहेत ना महाराज. पोटच्या पोरापेक्षा या प्राण्यांना जास्त जीव लावला जातो. मला एक जण म्हणला, महाराज बैलाचा दावा काला काय ऐकाय का, त्याला कधी गोठा गाई बैलच माहिती नाही. हा शहरात वाढलेलं तुम्हाला सांगतो, जुन्या काळात जर सोयरी करायची ना, सोयरी आढळत जात काय पाहिलं जायचो, घराच्या जवळ गेलो त्याच्या वळ्या कशा आहे काय पाहिलं जायचं. घरात गेल्यावर धान्याच्या ठिके आहेत का, आणि त्याच्या गोठ्या जनावर आहे का, ही संपत्ती होती जुन्या काळात. जगातली श्रीमंती तुम्हाला सांगतो, ज्याच्या अंगणात ती तुळस हिरवीगार आहे, जगदीश दादा, ज्याच्या अंगणात ती तुळस हिरवीगार आहे म्हणजे रोज ती लोक पाणी घालतायत, ज्याच्या गोठ्यात गाई म्हशी बैल भरलेली आहे आणि ज्याच्या दारात रोज पाहुणा रावला, ज्याच्या आपल्याचा ढिगार पडलेला आहे, तो माणूस जगातला एक नंबरचा श्रीमंत आहे. पैसा किती आहे काय माहिती महाराज, पण ही श्रीमंती आहे. एक वेळ पोटाला खायचं टाळायचं, कमी खायचं, पण प्राण्यांना जीव लावायचा ही जुन्या काळाची संस्कृती होती. मला अजून आठवतंय, आम्ही तो येल्या बिलून करायचं, येल्या बिलून करतो का पासऱ्या, असं लांब जात ते आणि टाकला पसरतो म्हणून त्याला पासऱ्या नाव पडलं होतं. 5 महिने लागतात त्याला, आणि ते नांगरीनं काढायचं असतं. काय काढायचं असतं नांगरीनं, म्हणजे आपल्याला लाकडी नांगरीनं ते माझे आईबाप काढायचे ना, आम्ही ते टाळे व्यासा राहतो बारीकपणी, पण बिनू काढता काढता आराभर झाला, हारा शिरला जायचा. एकदा या बाजूचा तास काय त्या बाजूचा तास, आणि बाबा एखादा हारा काढून झाला याचा टाइम लागायचा. आमचा बाप काय करायचा माहिती का, असं कवड्यावर पाहायला घ्यायचा शेंगा सकाळ आणि कोणाला टाकायचा वा, आणि ते आशीर्वाद मिळायचा महाराज. आता लोक म्हणले बैल परवडत नाही, ऐकाय का माझ्या वाक्या कधी आणल्या. ज्यांना वाटायला बैल परवडत नाही ना, त्यांनी ट्रॅक्टर घेतले. काय घेतले, हा आता पुढचं ऐका, ट्रॅक्टरनं शेती चांगली कसाल नाही कसणार असं माझं म्हणणं नाही. आपण शेतकरी आहे सगळे, ट्रॅक्टरनं उत्पादन चांगलं निघेल, शेतीतलं पीक चांगलं येईल. पण तुम्हाला खरं सांगू का, बैलानं केलेल्या शेतीतला फरक सांगतो, ट्रॅक्टरचा फरक सांगतो. ट्रॅक्टरनं उत्पादन चांगलं मिळेल, शेती चांगली कसली जाईल, सगळं चांगलं होईल, पण ट्रॅक्टरनं तुम्हाला आशीर्वाद नाही मिळत. ट्रॅक्टरनं उत्पादन झालं, ऐका ऐका, आणि त्या उत्पन्नावर आपली उपजीविका झाली तर आपल्याला अनेक आजार जडतील. पण ज्या वेळेला बैलाचा खूर आपल्या जमिनीला लागल आणि त्या बैलाचा आशीर्वाद जेव्हा आपल्याला मिळेल, त्यावेळेला आपल्या घरात रोगराई नाहीशी होती. हा आशीर्वाद आहे बैलाचा. कळालं तर बघा, म्हणून पाळले जातात बैल. परवडतं आबा थोडा, तो मित्र म्हणला, महाराज बैलाचा धाबा घालायचा का, आणि म्हणले शास्त्र पठण कर. जगात पहिला प्राण्याचा धाबा झाला होता एका जटायू पक्षाचा, रामायणात. कुठं झाला होता, तुम्ही नाशिकला गेलं तर सर्व तीर्थ ताकीद म्हणून नाव आहे. मी परवा नाशिकला कार्यक्रमाला गेलो, वडलं गावचं नाव होतं पंचवटीच्या बाजूला आडगाव म्हणून गाव आहे. परवाच गेलो. मागच्या वेळेला इगतपुरीला गेलो, वडनेर भैरवला, त्यावेळेला सर्व तीर्थ ताकीदला जाऊन आलो मायबा. ते सर्व तीर्थ ताकीद म्हणजे राम प्रभू सगळी तीर्थ एकत्र बोलवली होती. केव्हा तेव्हा. आता ऐका बरं का, जटायू तर प्राणी आहे, गिध पक्षी आहे, गिधाड आहे, आणि गिध पक्षाला मान्य म्हणजे नीच योनी मानली. पण तुम्हाला खरं सांगतो, एवढ्या नीच योनी जरी गिध पक्षी होता, फक्त त्यानं आपली पत्नी कुणीतरी मण्याची बरोबरी केलेली. मण्याला बैल पुरत नव्हता, माझी भाषा साधी. मण्या घाटात गेला, तो पहिल्या सिरियलला कमी राहायचा, सीमेला आतून यायचा आणि फायनलला त्याच्या हातून यायचा. मण्या आला का कुठेतरी लागणार, पण मण्याची बरोबरी सुद्धा शिक्यानं. शिक्याकडे एक गुण लय चांगला होता. मी बैलगाडा क्षेत्रातला माणूस आहे का, चिक्याचं जर सुटताना तोंड पुढं राहिलं,
कळतं ना माझं बोलणं? सुटताना जर तोंड पुढे निघालं तर वारच होतं मारा. त्याच्यासाठी माझ्याकडे शब्द नाही. अंगावर शियारा येतो गाडा मालकांच्या. कसा झाडत नव्हता. आज महाराष्ट्रात वारंगी बाबाच्या ओम्याला जोड लागत नव्हता. बरोबर आहे का? राहतं ना प्रत्येकाचं. ओम्याची बराबरी सुद्धा चिक्यानं करावी. सुलतान बरोबर तर किती गाठ घातली. पहिली सुरुवात त्याची सुलतान बरोबरच मला वाटतं कळमला बाहेर झाली होती. अनेक ठिकाणी घाटाचा राजा. हे आकर्षण आहे महाराज आणि हे प्रेम आहे. आणि त्या जातीची सगळी पहिले त्यांनी गोठ्यात आणली. जो छोटा चिक्या आहे महाराज, या चिक्याचं एवढं त्यांनी समाधान केलं ना. चिक्या आजारी पडला बरं का. चिक्या आजारी पडला. आजारी पडल्यावर त्याला पहिला पायाला दुखापत झाली होती. तेव्हा तो बरा झाला. मला पशु अधिकांचा आशीर्वाद मिळवायचा ना. एक उदाहरण सांगतो. कोण म्हणतं प्राणी माणसावर प्रेम करत नाही? ज्यांनी मनापासून बैलावर प्रेम केलं ना तो बैल ना कधीच मालकाचं नाव कमी करत नाही. तुम्हाला मला प्रसंग सांगायचा किती प्रेम करतात. लातूर जिल्ह्यात सत्य घडलेली घटना सांगतो. हे युट्यूबला व्हायरल होते. महाराष्ट्र आपल्याला पाहणार आहे, मला ऐकणार आहे. मला काही फार येत नाही. लोक मानानं बोलवतात. याचं कारण एवढंच आहे, मी फक्त बैल वळणारा माणूस आहे म्हणून. बरं का? हे ते क्षेत्रातलं बाई फार विद्वान कीर्तन करत माझ्यापेक्षा महाराष्ट्रात आणि आपल्या तालुक्यात. पण माझ्या दगडबुद्धी माणसाला चान्स दिला जातो. याचं कारण एवढंच आहे, ते विद्वान आहेत, शास्त्र पंडित आहेत. पण त्यांना बैलात ते काय माहिती, ते गोठ्यात जात नाही ना. मी पहिला गोठ्यात जातो. चांगल्या विद्वान कीर्तन करायला गाड्याच्या बैलाचं जुकट किती येते किंवा किती इंची असावं काय सांगता येईल. त्याच्या धुऱ्या किती लांब असल्या पाहिजे, गाड्याचं वजन किती असलं पाहिजे, घाट किती फुटाचा राहतो, निशाणवाल्याकडे काय गंमत राहते हे सांगता येईल का विद्वान? हे काय अभ्यासात आहे का? हे अनुभवाचा खेळ आहे. आणि त्याच्यामुळे मला हे का प्रवचन आहे, बाकी काय नाही मला. आणि हे माहितीच असलं पाहिजे. आपण शेतकरी धर्मातली माणसं आहे. माता मायलो ना. आता श्रावण महिना चाललाय. शंकराच्या मंदिरात जायला वेळ मिळाला ना जाऊ नका, पण गोठ्यात गेल्याशिवाय राहू नका. आज या गोठ्यातल्या महिला आहे म्हणून बैलाच्या दाव्याला आहे. नाही तर काही महिलांना आता कलियुगाच्या शेणाचा वास येतो. तेव्हा मी रोज सांगतो, बाई शंकराचा महिना चालू आहे, शंकराच्या मंदिरात जायचं नाही पण गोठ्यात जायचं आणि आपल्या महादेवाचं नंदीचं दर्शन घ्यायचं. अरे शंकराच्या मंदिरात गेल्यावर दगडाच्या नंदीच्या कानात सांगितलं का शंकर इच्छा पूर्ण करतो. बरोबर आहे का? कधीच महादेवाच्या पिंडीवर इच्छा व्यक्त करायची नाही. ती इच्छा पुढे व्यक्त केली जाते कानात. बरोबर आहे का? बघा आपण दगडाच्या नंदीच्या कानात सांगितलं भगवान शंकरांना आवडते, मग आपल्या गोठ्याची जिवंत नंदी आहे ना. आपली इच्छा कधीतरी त्याच्यापाशी सांगा बरं. जे खरे सच्चे गाणं मला घेत ना महाराज, मोकळं ठेवायचं, काहीच घेऊन आलो नाही, काहीच घेऊन जायचं नाही, समाधानानं वागायचं. ते बहीण भाऊ लय समाधानी वागत पडतोय. आणि ती बावी बहिणीच्या डोळ्यात पाणी आलं. दादा दिवसभर काम केलं उपाशी कायला जातो. बहीण रे जाऊ दे दादा, दाराला टाइम तो. आणि जेवला ना भाऊ, जेवायला उशीर झाला 7-7:30 वाजले. भाऊ निघाला. आता ऐका प्रसंग कसा आहे. महाराज आवणीला आलेली माणसं त्या बहिणीच्या घरी जेवत होती. भाऊ गायने जीवन निघाला होता. त्याच्याकडे एक बैल आहे, त्याचा बैल पुढे चाललाय, भाऊ मागे चालला. आणि थोडासा अडचणीतून रस्ता होता, बाजूला थोडस दरडी होती. काही योगा आला दुर्दैव त्या भावाचं. पाऊस चालू होता झिमझिम आणि भाऊ दरडीवर यायला. बैल दरडीतून पुढे निघाला आणि भाऊ त्या दरडीत चालला आणि अचानक ती दरडच कोसळली. ऐका बरं का? बैल पुढे चालला होता आणि बैलाच्या आधारानं. महाराज शेतकऱ्याला बैलाचा लय आधार आहे. मी लहान होतो, लहान, आणि मला पाठ बैल चालायचा लय ना पाठ. पण मी माहीत लहान चालायचा बरं का. तुमच्याकडे तो प्रसंग नाहीये. नाही तर तिकडे पाठ बादव्याच्या वेळेला जर पाठ बैल चालला ते दौ बिंदू पाण्यावर पडतात ना. बादाडाचा चारा पोटात गेला का किती वाळकुटा बैल असू द्या तगडाच होणार. हे होत. मला छंद होता लहानपणी बैल चालायचा. मग मी लय लहान ती घरची सोडू द्यायची नाही, गपचूप सोडायची. बघा एवढं प्रेम केलं तेव्हा इथपर्यंत पोचले गड्या. मग ती घरची सोडून नाही द्यायची. पण माझ्याकडे बैल होता मोरा. तो मोरा बैल होता ना, तो लय महारका होता. मग मला त्या बैलाचा आधार कोणाचाही बैल येऊ द्या, तो काय आवडत नव्हता. आणि वाघ जरी भेटला तर वाघाला कुलीन मला माहित होतं ना. राजा गेला तेव्हा महाराज रडला, सगळा समाज रडला. पण मुका प्राणी कुत्रा होता तिथे, वाघ्या नावाचा. रायगडावर जाऊन बघा महाराज त्या कुत्र्याने विचार केला. सगळे लोक एकमेकाशी बोलतात, आपलं दुःख लोकांना सांगतात. मी कोणापाशी रडावं? ज्या वेळेला राजा चितेवर ठेवला, राजाच्या देहाला भडाकणी दिला. महाराज त्या कुत्र्यानं पाहिलं आणि कुत्र्याला मन मोकळं करायचं तर आपल्याला कोण नाही, आपल्याला जगायचंच नाही. अरे कुत्र्यानं चितेत उडी घेतली. एवढे प्राणी माणसावर प्रेम करतात, ही प्राण्याची जात आहे. जीवन आपल्याला वाया जाणार नाही. राजा शेठला माहित होतं चिक्याला आजार झालाय, तर चिक्याचं नाव राहिलं पाहिजे. चिक्याच्या नावाने यात्रा काय भरावली, चिक्याचं नाव दुसऱ्या गोऱ्याला काय ठेवलं, चिक्याच्या नावाने प्रोडक्शन काय चालू केलं. आता आमचा चिक्या गेलाय, त्याच्यासाठी एवढा मोठा सोहळा त्यांना ठेवलाय. नक्की चिक्याचा आशीर्वाद या परिवाराला राहणार आहे.
मी अजून एक पुराणाचा दृष्टांत सांगून मी थांबणार आहे. महाराज, श्रीमंती पैशावर अवलंबून नाही, श्रीमंती पशु पक्षाधिकांच्या पालनावर अवलंबून आहे. ध्यानात ठेवा. मी सुंदर दृष्टांत देणार आहे. रामायणातला देत नाही, महाभारताचा देत नाही. अनेक दृष्टांत आहेत रामायणात, अनेक दृष्टांत आहेत महाभारतात. तुम्हाला तुकोबाराच्या गाथ्यातला एक दृष्टांत देतो. तुकोबारांचे असणारे एक जीवलग गुणवान प्राण्याला सुद्धा आयुष्य कमी. चांगली माणसं कार्यापुरती येतात आणि आपलं कार्य झालं का आपला देह मातीत विसर्जित करून निघून जातात. पण सांगू तुम्हाला, कमी काळात ज्याचं कार्य मोठं असतं त्याचीच कार्याची लेखाजोखा घेतला जातो. यदा कदाचित जर या बैलगाडा क्षेत्राचा इतिहास कुणी लिहिला, माझं वाक्य घरी घेऊन जा, जर या बैलगाडा क्षेत्रातील इतिहास कुणी लिहिला तर त्या इतिहासाच्या पहिल्या पानावर आमच्या चिक्याचं नाव सुवर्ण अक्षरात लिहावं लागेल. ही दखल इतिहासकारांना घ्यावी लागेल. हे कार्य आमच्या चिक्याचं आहे. महाराज, ज्याला दिलेलं प्रेम त्यानं उतराई केलं, त्याच्या जाण्यानं परिवाराच्या वाट्याला दुःख आलं. त्यांनी एवढा मोठा सोहळा साजरा केला. त्याचं सगळं वर्णन मला करता आलं नाही. त्याचे मला वाटतं 5-25 जणांबरोबर सावड झाली. नामांकित बैलांबरोबर तो शर्यतीत पळाला, पण कधी हार मानली नाही. महाराज, एवढं सोपं आहे. हा बैल जे करतो ना, वाऱ्यासारखा वेग घ्यावा लागतो. पब्लिकचं भिताड असतं ते. महाराज, हा बैल सगळं करतो ना, त्याच्या डोळ्यापुढे फक्त आपला मालक असतो. त्यानं मला चारा घातलाय, त्यानं मला पाणी पाजलंय, त्याने मला चांगलं खाद्य दिलंय. लहान लहान पोरे बारी झाल्याशिवाय जेवणार नाही. त्या बैलाला कळत नाही का? ज्यांनी मनापासून प्रेम केले त्यांचंच नाव ती बैल मोठं करतात. असं मनापासून चिकेवर या परिवारानं प्रेम केलं, त्याच्या जाण्याने एवढा मोठा सोहळा केला. फक्त परमेश्वराला एकच विनंती करूया, हे परमेश्वरा, आमच्या चिकेला आपल्या चरणाशी विलीन करून घ्यावं. तो महादेवाचाच नंदी आहे. श्रावण महिना चालू आहे आणि त्याचं दुर्दैवी जाण आहे. फक्त त्याचा आशीर्वाद राहावा आणि पुन्हा या गोठ्यामध्ये बारका चिक्या त्याच्या नावानं प्रसिद्ध व्हावा, हीच पांडुरंगाला माझी प्रार्थना आहे. आणि होईल महाराज, आशीर्वाद असला का सगळं मिळतं. ही श्रीमंती शेवटपर्यंत त्याला जोपासली, त्या मुख्या प्राण्यांचा आशीर्वाद या परिवारानं मिळवलाय. पुन्हा या परिवाराचं नाव बैलगाडा क्षेत्रामध्ये असंच उच्चांकानं वाढत जावं, हीच आदरांजली आपण चिकेला समर्पित करूया. बोलता बोलता चुकीचा शब्द केला असेल तर माझा मला परत करा. युट्यूब वाले दादा, तुम्हाला तर अतिशय धन्यवाद. पण चुकून जर या लेकराचं एखादं वाक्य चुकीचं असेल ना, ते तेवढं डिलीट करा, हात जोडून विनंती करतो. चांगला असेल ना, नक्की पाठवा. पण माझ्या बोलण्याचा उद्देश कोणाचं मन दुखवावं, कोणाला टोचून बोलावं, हे आतापर्यंत केलं नाही. आणि आतापर्यंत जर केलं असतं तर लोकांनी येड्याला कार्यक्रम दिले असते का? कधीच कोणाचा नाही. ते फक्त भावनेच्या भरात एखाद्या चांगल्या बैलाचं नाव राहून जातं, एखाद्याचं मुखाला येतं. महाराज, ज्यांची नावं माझ्या मुखाला येतात ती माझ्यासाठी देव माणसं नक्की आहेत. ऐका, ज्यांची इथं सुद्धा आज इतके गाडा मालक आहेत मोठमोठे महाराज, पण जरी एखाद्याचं नाव राहिलं तर मनात वाटतं त्यांना की महाराज आमच्या घरी जागळा चहा पिऊन गेले, आमच्या गाडीतून फिरले, पण आमचं कौतुक नाही केलं. ऐका, मी त्याच्यातला नाही कडे हो. तुम्ही माझ्यासाठी नक्की देव आहे. पण ज्यांचं कोणाचं नाव सुद्धा मी कधी घेत नाही, जे माझ्या ओळखीचे सुद्धा नाही, पण माझ्यावर प्रेम करून दावा कोणाचा असू द्या, कधी कधी मेंढे महाराजाचं प्रवचन पुढे येऊन बसतात, ही लोक माझ्यासाठी महादेव आहे. यांच्या नक्की मी पाया पडतो. म्हणून झालेली सेवा तुमच्या सर्वांच्या चरणावरती समर्पित करतो. चुकीचं असेल माझं मला द्या, चांगला असेल ज्ञानोबानं तुकोबानं दिले तो प्रसाद जतन करा. मंडळी, उभं आयुष्य इतकं चांगलं वागा, चांगलं जागा, चांगलं वागा. नाही कोणाचं चांगलं करता आलं नाही करायचं, आपण कधी कोणाचं वाईट नाही करायचं. उठल्याबरोबर आंघोळ करायची, देव हातात घेतला का दिवस प्रसन्न जाणार आहे. कपाळाला गंध असला का डोक्यात चांगले विचार देव देणार आहे. महाराज, गळ्यात तुळशीची माळ असली का अंतकरण पवित्र होतो आणि ईश्वराचा याच्यामध्ये वास असला का काही कमी पडत नाही. देव देश धर्मासाठी जगता येईल तेवढं जगा, तरी धर्मासाठी वागा, देशासाठी वागा. आई वडिलांचे संस्कार दिलेले जोपासा, पशु पक्ष्यांवर प्रेम करा. त्या परिवारातून एवढं शिका, हा आपल्या मायबापाचा सांभाळ चांगला करा. अरे आपल्या मायबापानं लय प्रेम केले आपल्यापेक्षा पाहिल्यावर. आता उतार वयात मला सोडू नको ना. अरे नाही ओढवत राजा चार पाऊल नांगर, नको माणूस डंगर, नको माणूस डंगर. आता मला नांगरी ओढत नाही, घाटात पारी लावता येत नाही, पण मला शिवी नको ना सोडू. अरे माझा घालवायाशीन तू चाललासी गुळ, कधी घातलीस झुल, कधी घातलीस माळ. अरे काय माझा सत्कार केला, मी पळत होतो. पोळा आला तर पुळी सारीत होता, गळ्यात माळा घालत होता, आता काय पकला. अशा गोड्या आठवणींचे मी करीन रवंत,
मला मरण येऊ दे तुझे कुशल चिंतित, तुझ्या दावणीला मला मरू दे, मी तुला आशीर्वाद देईन. चिक्याचं जाणं दावणीला झालं आणि चिक्याचा आशीर्वाद या परिवाराला राहणार आणि छोटा चिक्या पुन्हा या वाघचौरे परिवाराचं नाव महाराष्ट्रभर गाजवणार. हाच आपण चिक्याचा आशीर्वाद मिळूया. झालेली सेवा तुमच्या सर्वांच्या चरणावर समर्पित करू. अनेक तमाम बैलगाडा मालक आहेत, अनेकांना बोलण्याची संधी आपल्याला द्यायची वेळेची मर्यादा ठेवतो आणि झालेली सेवा खऱ्या अर्थानं हा चिक्या सुलतान बरोबर झुकलाय, ओम्या बरोबर झुकलाय, आमचे संदीप शेठ बोक्षे बलमा बरोबर झुकलाय. त्यांची नावाची यादी जर पाहिली तर नाव यादी फार मोठी आहे. मला वाटतं तो गरुडा संघ झुकलाय, हरण्या सोबत झुकलाय, सरपंच बरोबर झुकलाय, सूर्य आहे, राम आहे, पक्ष आहे, हिरा आहे, धनगर आहे, जपान आहे, पांट्या आहे, महाराज बजरंग आहे. मग किती काळ हा बैल पळत होता. 2022 ला घेतला. कार्यकाळ कमी जरी असला तरी अनेक सावडींबरोबर या बैलानं आपलं नाव केलं. त्याच्या ऋणातून उतराई होण्यासाठी परिवार एवढा मोठा दावा घातला. झालेली सेवा पुन्हा सर्वांच्या चरणी समर्पित करून या ठिकाणी सभेला पूर्ण विराम. विठ्ठल 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 पुंडली गवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. महाराजांना स्वतःचा धन्यवाद देऊन आपल्या सर्वांच्या सदैव स्मरणात असणारा आणि आपल्या प्रत्येकाच्या हृदयात स्थान ज्या बैलांनी मिळवलं आणि महादेवाचा नंदी म्हणून प्रत्येकाच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करण्याचं काम प्रत्येक बैल करत असतो. त्यापैकीच एक असणारा आपल्या पेठ गावातील राजू शेठ वागचौरे यांचा असणारा चिक्या बैल. या बैलाच्या दसऱ्या विधीच्या निमित्ताने पुणे जिल्हा, नगर जिल्हा, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक बैलगाडा मालक, मित्रपरिवार, नातेवाईक उपस्थित आहेत आणि ज्यांची प्रवचन रूपी सेवा या ठिकाणी बरोबर 1 तासाच्या कालावधीत संपन्न झाली. बैलगाडा क्षेत्रावर नितांत प्रेम, बैलगाडा क्षेत्राचा अनेक वर्षाचा अभ्यास, नगरी संप्रदायाचं भूषण हरिभक्तपरायण बाळेश्वरराव महाराज मेंढे महाराजांसाठी एकदा जोरदार सर्वांनी टाळ्या वाजवा. आणि महाराजांचा सन्मान राजू शेठ वागचौरे बैलगाडा संघटना, वागचौरे परिवार मालक उपस्थित आहेत. सर्वांची दिलगिरी व्यक्त करत असताना आपले सर्वांचे प्रतिनिधी या नात्याने ज्या मान्यवरांच्या नावांचा उल्लेख होतोय आपल्या शुभस्य महाराजांचा सन्मान होईल. ज्यामध्ये प्रसिद्ध बैलगाडा मालक आदरणीय कृष्णादादा ढेरेंगे आपल्याला विनंती आहे. घेवडे पंकज रोड लाईनचे सर्व प्रसिद्ध गाडा मालक पंकज शेठ घेवडे, भाजीपाल्याचे व्यापारी गाडा मालक बाळासाहेब मामा गव्हाणे, जपान केसरीचे सर्व प्रसिद्ध गाडा मालक नवनाथ शेठ बारणे, प्रसिद्ध गाडा मालक तुषारदादा डावकर, सरद बँकेचे संचालक माजी सरपंच संतोष शेठ धुमाळ, आंबेगाव तालुका पंचायत समितीचे सदस्य सरपंच गाडा मालक संजय शेठ पवळे आणि नगर जिल्ह्यातील प्रसिद्ध गाडा मालक फायनान्स सम्राट निलेश दादा काळे या 8 मान्यवरांना मी राजू शेठ वागचौरे बैलगाडा संघटनेच्या वतीने विनंती करतो. आपल्या शुभस्य हरिभक्तपरायण बाळेश्वरराव महाराज मेंढे यांचा सन्मान होतोय. कृष्णादादा ढेरंगे, पंकज शेठ घेवडे पाटील, बाळासाहेब मामा गव्हाणे, नवनाथ शेठ बारणे, तुषारदादा डावकर, संतोष शेठ धुमाळ, संजय शेठ पवळे आणि निलेश दादा काळे या मान्यवरांना मी विनंती करतो आपल्या शुभस्य महाराजांचा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करावा. महाराज शेती असेल, उद्योग असेल, व्यवसायाच्या माध्यमातून या परिवारातील असणारे सदस्य आणि ज्यांच्या नावावर पुणे, नगर जिल्हा आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात अगदी छकडीमध्ये सुद्धा चिक्या बैल असेल, या परिवारातील बैल त्या ठिकाणी अनेक स्पर्धांमध्ये धावले. ते आदरणीय या परिवाराचा आधारबळ आमचे मार्गदर्शक किसनराव भीमराव वागचौरे भाऊ, त्याचप्रमाणे राजू शेठचे असणारे पिताश्री अनेक वर्ष शेती क्षेत्रात काम करत असताना अनेकांशी जिव्हाळ्याचे संबंध ज्यांचे राहिले. बाळासाहेब उर्फ विलासराव वागचौरे मुंबई, पुण्यासारख्या ठिकाणी काम करत असताना गावाची ज्यांची नाळ नेहमी जोडलेली राहिली, याच परिवारातील असणारे एक दानशूर व्यक्तिमत्व आदरणीय विजयकुमारजी वागचौरे असतील किंवा राजू शेठच्या आजी असतील, मातोश्री असतील, या परिवारातील सोनबाई निलवंतीताई असेल, श्रीहान असेल, आद्या असेल, मोठा असणारा हा परिवार आहे आणि या परिवाराला निश्चित चिक्याची आठवण येणाऱ्या काळात आल्याशिवाय राहणार नाही. जशी आपल्याला येणार आहे तशी परिवाराला सुद्धा या ठिकाणी आठवण आल्याशिवाय राहणार नाही. पेठ ग्रामस्थांच्या वतीने सर्वप्रथम भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतील भैरवनाथ पतसंस्थेचे संचालक आदरणीय भैरवनाथ पतसंस्थेचे संचालक माजी सरपंच आणि प्रसिद्ध गाडामालक रामशेठ तोडकर यांना विनंती राहील पेठ ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी आपण श्रद्धांजली अर्पण करावी. आणि त्यानंतर महाराजांनी उल्लेख केला आणि आपणा सर्वांना परिचित आहे, 5 वर्षापूर्वी अक्षयदादा सोलाट यांच्याकडून चिक्या बैलाची खरेदी राजू शेठ वागचौरे यांनी केली. ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत.
त्यानंतर ते श्रद्धांजली अर्पण करतील. अक्षयदादा सोलाट प्रसिद्ध गाडा मालक, आपणाला विनंती आहे. आज आमचे सहकारी मित्र श्री राजशेठ वागचौरे यांच्या दावणीचा चिक्या बैलाच्या दशक्रियानिमित्त आपण सर्वजण मोठ्या संख्येनं या बैलावर आणि राजशेठवर प्रेम करून या ठिकाणी उपस्थित आहात. तरी मी आमच्या पेठ ग्रामस्थांच्या वतीनं आपणा सर्वांचं ऋण व्यक्त करतो. त्याचबरोबर आपणा सर्वांच्या वतीनं आणि आमच्या पेठ गावातील सर्व गाडा मालक, गाडा शौकीनांच्या वतीनं या चिक्या बैलाला भावपूर्ण अशी श्रद्धांजली अर्पण करतो. धन्यवाद. यानंतर अक्षयदादा सोलाट यांना विनंती राहील. तत्पूर्वी या दसक्रिया विधीच्या निमित्ताने अनेक बैलगाडा मालक उपस्थित आहेत, ज्यामध्ये आदरणीय विजय शेठ दाभाडे, प्रसिद्ध गाडा मालक, उपसरपंच अमोल शेठ दाभाडे, दशरथदादा शिंदे, शंकरराव तोतरे, विलास शेठ, सांडपूर मामा रेलस्टार हे सुद्धा उपस्थित आहेत. नितीन तळेकर, वैभव मसाडे, लक्ष्मण शेलार, विनोद शेठ मोडवे, अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे संचालक, प्रसिद्ध गाडा मालक, सरपंच, तसेच कमलेशजी भोजने, भूषण ढमाले, महादू शेठ कराळे, उत्तमराव शिंदे, संतोषराव नागरे, शरदराव वागचौरे, शैलेश तांबडे, नवनाथराव घुले, कैलास अप्पा धुमाळ, सोमाभाऊ धुमाळ, त्याचप्रमाणे मारुती शेठ मोरडे, अक्षय खरमाळे, शशिकांत एरंडे, तुळशीराम भाऊ धुमाळ, भरत बुट्टे, रामचंद्र उर्फ बाळासाहेब बुढाणे, बाळासाहेब धुमाळ, संदीप भाऊ गुंजाळ, विशाल चक्कर, नरेंद्र पवळे, हेमंत वागचौरे, भगवानराव वागचौरे, राजूभाऊ गुंजाळ, शरद धुमाळ, वसंतराव कराळे, रमेशराव वागचौरे, युवराज शेठ कराळे आणि सौरभ बुट्टे सर्वांच्या वतीने श्रद्धांजली प्राप्त. दुःखित आणि जड अंतकरणाने जमलेले वागचौरे कुटुंबियाचे नातेवाईक, आत्मिष्ट आज या ठिकाणी चिक्या बैलाचा दशकिरा विधीचा कार्यक्रम. चिक्या बैल हा 2017 साली सागर मंडकर यांच्याकडून आमचे स्नेही जितू अण्णा कबड्डी यांनी खरेदी केला होता. चिक्याचा थोडासा परिचय देतो मागचा. तर चिक्याचं वैशिष्ट्य म्हणजे चिक्या हा बैल महाराज रेसरला पण कधी आपण कांड्यावर झुपला नाही, चाटीत झुपला नाही. जेव्हापासून बैल लहान वासरू होतं तेव्हापासून चिक्या हा बैल कायम झुपाटातच पळाला. जितू अण्णाकडून आमचे मित्र अक्षय भाऊ सुलट यांनी 2019 साली चिक्याची खरेदी केली. त्यानंतर चिक्या सोलाट परिवाराचा एक सदस्य झाला. त्यानंतर चिक्याला त्या ठिकाणी बंदीचा काळ होता. यशिंगशेठ बंदीच्या काळात बैलगाडा पळवणं लय अवघड होतं. सकाळी उठून 4 वाजता 5 वाजता बैल घेऊन जाऊन 6 वाजता घाट चालू व्हायचा. अशा परिस्थितीमध्ये चिक्याला शिकवलं, घडवलं आणि त्यानंतर वाजूशेठ वागचौरे यांच्या दावणीला बैल आला 2022 साली. आणि वागचौरे कुटुंबियाचं नाव संपूर्ण पुणे आणि नगर जिल्ह्यामध्ये गाजवलं त्या चिक्या नंदीनं. त्याचं आम्ही कायम ऋणी असू, सोलाट परिवार असू, वागचौरे परिवार असू, त्या बैलाचं कायम नाव आठवणीत राहील. आणि तुम्ही म्हटले त्याप्रमाणे सम्राट छोट्या जवळ चिक्याचं तोंड आजपर्यंत मी कधी महाराज दुसऱ्या बैलाच्या मागं पाहिलेलं नाही. म्हणून वतीने सद्यभाऊ भोगसे श्रद्धांजली अर्पण करतील. आणि त्यानंतर सुरू तालुक्याच्या वतीने संपतराव खेडकर, प्रसिद्ध गाडा मालक यांना विनंती आहे. दुःखित अंतकरणाने सर्व बैलगाडा मालक आज या ठिकाणी चिक्याच्या दशकिऱ्यानिमित्त उपस्थित झालेले आहेत. बैलगाडा शर्यतीमध्ये आपल्या नंदीवरती किती प्रेम असतं हे महाराजांनी सांगितलेलंच आहे. परंतु चिक्या आणि योगायोग 2 वेळा आला. कुरकुंटी आमच्याच गावामध्ये चिक्या आणि बलमा यांचा अप्रतिम असं लोकांना असं घाटामध्ये हे झालं. आणि नंतर देऊमध्ये पण आम्ही एका चिक्या झुकला होता. चिक्याच्या जाण्यानं आज वागचौरे परिवारावरती जो दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे ते दुःख कमी होण्याची ताकद परमेश्वर या कुटुंबाला देव आणि असाच एक चिका यांच्या दावणीला येऊ याची ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. त्यानंतर संपतराव खेडकर, प्रसिद्ध गाडा मालक यांना विनंती आहे. तत्पूर्वी सागर साळुंके, घड्याळ मास्टर, गिरीशदादा मोडे आणि आदरणीय पप्पूदादा बिरदवडे यांची श्रद्धांजली प्राप्त. या ठिकाणी
पेडगावच्या पवित्र भूमीमध्ये किसनराव भीमराव वाकचौरे यांचा चिक्या बैलाचा दशक्रियाविधी या ठिकाणी संपन्न होत आहे. उपस्थित राहिलेला शौकापंचम समुदाय, पुणे आणि नगर जिल्ह्यातील तमाम बैलगाडा मालक, कलावंतर मंडळी असतील, छोटे मोठे व्यावसायिक असतील, प्रथमतः मी सर्वांचं पहा मित्रांनो, कपडे घालायचं सुद्धा ते राहिले नाही. डायरेक्ट सावराग्याला चालायला आलो दत्त मंदिराला आणि डायरेक्ट इथे चिक्याच्या डाव्याला बरमुडेवालो आमचं विकास भाऊ नायक आमच्या जीवापाड प्रेम करते. माहिती त्यांनी विशेष केलेली. चिक्या बैलाचं जीवनपट चोरी परिवार असेल, पुणे आणि नगर जिल्हा असेल, यांना जे दुःख झाले ते दुःख सहन करण्यासाठी मागणपणे या परिवाराला दे. मी चिक्याला आपल्या 36 शिरूर लोकसभा मतदारसंघाचे माजी लोकप्रिय कार्यसम्राट खासदार, पुणे महाराष्ट्र अध्यक्ष, ज्यांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा आहे,